नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 11वा दिवस 109 दिवस आपल्या हातात शिल्लक आहेत. आपल्या टाईमलाईनमध्ये आपण आज 26 तारखेला आहोत. GS2चा अभ्यास करता करता आज आपल्याला GS1चे मुद्दे पण हायलाईट करायचे आहेत. GS1 मधला मुद्दा आहे रोल ऑफ वुमेन अँड वुमेन्स ऑर्गनायझेशन. GS2ला निगडीत असणाराच हा मुद्दा आहे. त्यामुळे GS1चा हा मुद्दा पण आपल्या अभ्यासात संपून जाणार आहे. याच्यासाठी मात्र तुम्हाला एक नवीन सोसायटी नावाची विजन IASची PDF डाउनलोड करावं लागेल. त्याच्या PDFची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेली आहे. त्याच्यावर क्लिक करून ती डाउनलोड करा. त्याच्यातलं दुसरं चॅप्टर वाचायचं आहे आपल्याला, वुमेन इन इंडिया, देअर इश्यूज, रोल अँड ऑर्गनायझेशन्स. काही परवाच्या दिवशी वाचलेले मुद्दे याच्यात परत कॉमन येणार आहेत, ते वाचायचे आहेतच. नव्याने काही मुद्दे सोसायटीच्या अँगलने आपल्याला सापडतील, ते पण डाउनलोड करून ठेवा, ते पण नोट डाऊन करून ठेवा. GS1चा जो मुद्दा आहे रोल ऑफ वुमेन अँड वुमेन्स ऑर्गनायझेशन, त्याच्यावर आधारित एक प्रश्न पुन्हा मी आज तुम्हाला लिहायला देणार आहे. द स्टेटस ऑफ वुमेन इन कंटेम्पररी इंडिया इज अ स्टोरी ऑफ पॅराडॉक्सेस. समकालीन भारतातील महिलांची स्थिती ही विरोधाभासांची कहाणी आहे. इल्युसिडेट दिस स्टेटमेंट विथ रेफरन्स टू की डेमोग्राफिक अँड सोशिओ कल्चरल इंडिकेटर्स. प्रमुख लोकसंख्याशास्त्रीय आणि सामाजिक सांस्कृतिक निर्देशकांच्या संदर्भात हे विधान स्पष्ट करा. 15 गुण 250 शब्दांमध्ये या प्रश्नाचं उत्तर लिहा. मित्रांनो, उत्तर लिहित राहा, त्याच्यानेच तुमची भीती जाणार आहे. प्रश्नपत्रिका आल्यावर अजिबात त्याला घाबरायचं नाही आहे. तुमची ही भीती निघून जाणार आहे जर तुम्ही डेली आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करणार आहात तर. तुमचं उत्तर मी दिलेल्या व्हॉट्सअपवर जरूर पाठवा. थँक्यू सो मच.